तर पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय आणि याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातले सगळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। तर सूर्य आणि वैतरणा नदीला मोठा पूर आला असून नदीकाठावरच्या गावांमध्ये सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। आढावा घेतलाय संतोष पाटील यांनी। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून अगदी सगळीच भागामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। तर जिल्ह्यातील सर्व रस्तेही वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। तर पश्चिम रेल्वेवर सुद्धा परिणाम आहे। ज्या पश्चिम रेल्वेच्या गाड्या आहेत त्या सुद्धा बंद झालेल्या आहेत। आपण बघू शकतो पूरस्थिती कशा पद्धतीने आहे। अगदी आपण पाहाल तर मुसळधार पाऊस आहे तो सुरू आहे आणि हवामान खात्याकडून आता पुढील 3 तासात सुद्धा असाच पाऊस आहे तो बरसणार असल्याचे सांगितले जाते। आपण बघू शकतो पूर्ण इकडे पूर्ण पाणी आहे ते भरलं गेलेलं आहे। अगदी सूर्या वैतरणा ह्या नद्या ज्या आहेत त्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। अगदी सूर्या नदीच्या काठावर असलेली काही गावं आहेत, मासवण असू द्या, दुपटण असू द्या, काटाळे, लोवरे किंवा पुढची जी गावं आहेत त्या गावांमध्ये सुद्धा आता पाणी शिरलेलं आहे। अनेक काही लोक घरात अडकल्याची सुद्धा भीती व्यक्त करण्यात येते। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे आता ते जमा झालेलं आहे आणि एकूणच बघायला गेलं तर अगदी जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे। डहाणू, तलासरी आणि पुढे गुजरात मध्ये सुद्धा हा पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात कोसळतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सगळीकडे आता पूरस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे। अगदी प्रशासनाकडून सुद्धा सांगण्यात येत आहे की महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका, कारण नदीकाठावरील जी गावं आहेत त्या गावांमध्ये सुद्धा आता पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।